नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर्फा आज 1 जुलैला पोलीस भरती झाली। तर आज एका दिवशी जवळपास 700-800 विद्यार्थी या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात आले। तर आज भरती कशा प्रकारे झाली, 1 जुलैला सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे प्रोसेस होत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किती वेळपर्यंत या ठिकाणी थांबून ठेवलं जात आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या गोष्टीचं या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुकानी करायच्या, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगचा टायमिंग किती आला होता आणि मुलांना या ठिकाणी 50 पैकी किती मार्क्स पडत आहे आणि सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे प्रोसेस या ठिकाणी पोलीस भरतीची होत आहे, त्याचबरोबर स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे आणि तुम्ही या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले, तर तुमचं या ठिकाणी फिजिकल किती वाजेपर्यंत होऊ शकते। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 1 जुलैला पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दल आणि मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सकाळी या ठिकाणी सकाळी 4 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागत आहे। तर सकाळी तुम्ही या ठिकाणी 4 वाजता जर समजा रांगेमध्ये लागले तर तुमचं जे फिजिकल आहे, तुमचं जे ग्राउंड आहे, तर हे जे जवळ म्हणजे 10-11 वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी फिजिकल होऊ शकते। जर समजा तुम्ही या ठिकाणी सकाळी जर समजा 4 वाजता जर रांगेमध्ये लागले, तर तुम्ही जर समजा या ठिकाणी 6-7 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे फिजिकल आहे हे 12-1 वाजेपर्यंत या ठिकाणी होऊ शकते। तर आता जे 600-700 विद्यार्थी एका दिवशी बोलावले जात आहे ग्राउंडवर, अगोदर काय व्हायचं की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 1000 विद्यार्थी बोलायचे, 1200 विद्यार्थी बोलायचे, पण आता 700-800 विद्यार्थी बोलावले जात आहे आणि त्यामधले सुद्धा उंचीमध्ये छातीमध्ये कटत आहे। ठीक आहे, तर आज सकाळी या ठिकाणी 4 वाजतापासून मुले या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते। तर जे विद्यार्थी सगळ्यात समोर रांगेमध्ये लागत आहे त्यांचं ग्राउंड या ठिकाणी लवकर होत आहे, त्यांचे सर्व इव्हेंट लवकर होत आहे। गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, 1600 मीटर रनिंग झालं। ठीक आहे, आणि जे विद्यार्थी जेवढे लेट लागणार आहे त्यांचं तेवढं लेट या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, तेवढा वेळ त्या ठिकाणी तुम्हाला बसून राहावं लागणार आहे। तर सर्वात आधी या ठिकाणी काय होतं की विद्यार्थ्यांना या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं आणि त्या ठिकाणी सर्वात आधी काय होतं की गेटच्या अंदर घ्यायच्या अगोदर 3 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केले आज। तर ते होते या ठिकाणी हॉल तिकीटला फोटो करून चिपकून घे, त्याचबरोबर दुसरं जे होतं ते होतं पोलीस भरतीचा फॉर्म आणि तिसरं डॉक्युमेंट होतं ते होतं आधार कार्ड। तर ह्या 3 डॉक्युमेंटवर तुम्हाला गेटच्या अंदर घेतलं जात आहे आणि त्याचबरोबर तुमची शूटिंगसुद्धा त्या ठिकाणी चालू असते। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मंडपाच्या अंदर बसवलं जात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, जवळपास 5 ते 10 मिनिटामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आहे। एकदम फास्टमध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे। फक्त या ठिकाणी मुलांना थांबून ठेवलं जातं कारण की जे विद्यार्थी समोरच्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी इव्हेंट चालू आहे, त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते। तर त्यामुळे जे मागचे विद्यार्थी आहेत त्यांना जास्त या ठिकाणी थांबून राहावं लागतं। ठीक आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी आपलं या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म झाला, आधार कार्ड झाला आणि हॉल तिकीट झालं, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, आधार कार्ड झालं, टीसी झालं, टीसी नसेल तर बोनाफाईड नाही, त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र, त्याचबरोबर या ठिकाणी नॉन क्रिमिनल। तर हे ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला न्यायचे आणि याच्या 2 झेरॉक्स आणायचे आहे। तर ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि तुमचं त्या ठिकाणी एक झेरॉक्स लागत आहे। तर पोलीसवाले एक झेरॉक्स तुमचे घेतले, पोलीसवाले एक झेरॉक्स तुमचे या ठिकाणी घेते आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी चेक केले जात आहे। तर ओरिजिनल डॉक्युमेंट नाही, त्याचबरोबर झेरॉक्ससुद्धा त्या ठिकाणी नाही, 2-2, जेणेकरून काय प्रॉब्लेम येणार नाही। एकच झेरॉक्स जे मागत आहे, तर अगोदर गावावरून येत असतानाच तुम्ही झेरॉक्स काढून घ्या, नाही तर काही विद्यार्थी त्या ठिकाणी गर्दी करत आहे मग झेरॉक्स काढायच्या वेळी। ठीक आहे, तर आपल्या या ठिकाणी मित्रांनो तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर सकाळी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 5-10 मिनिटामध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाते आणि त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला जातं आहे, नॉर्मल फॉर्म आहे। त्या फॉर्मवर गावाचं नाव झालं, आपलं नाव झालं, आईचं नाव झालं, त्याचबरोबर
आपली जात वगैरे झालं, कॅटेगरी झालं, हे टाका लागते त्या फॉर्मवर. नॉर्मल फॉर्म आहे आणि फोटोसुद्धा चिपकावं लागते त्या फॉर्मवर. तर जवळपास 4-5 फोटो तुम्ही सोबत न्या, कारण की 4-5 फोटो त्या ठिकाणी लागते ग्राउंडच्या अंदर. तर सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सर्वात अगोदर त्या ठिकाणी उंची मुलांची मोजली. तर उंचीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी कटत आहे. 165 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे. 165 सेंटीमीटरपेक्षा थोडी जरी कमी असेल तर डायरेक्ट फेल केलं जात आहे, अपात्र केलं जात आहे. उंची मोजल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट घेतली. चेस्ट घेतल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला. त्याचबरोबर कॅम्प्युटरवर सुद्धा ते आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. तर त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर एका पोलिसांजवळ जे आहे 10-20 विद्यार्थी पाठवल्या जातात. एका पोलिसाजवळ 20 विद्यार्थ्यांचा ट्रूप पाठवला जात आहे. तर त्या 20 विद्यार्थ्यांचा जे इव्हेंट होत आहे, तर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी होत आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला एका पोलिसाजवळ दिला जात आहे 20 विद्यार्थ्यांना, तर तुम्हाला फिजिकलसाठी म्हणजे एखादा घंटा त्या ठिकाणी थांबावं लागते. कारण की पुढच्या ट्रूपचा त्या ठिकाणी ग्राउंड चालू राहते. 100 मीटर गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग झालं, तर त्यामुळे तुम्हाला थांबावं लागतं. आणि त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाल्यावर तुमचा त्या ठिकाणी नंबर येतो. आणि पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जाता तो आहे 100 मीटर. तर 100 मीटरला 3 मुलं ते एका वेळेस सोडत आहे. आणि जसे तुम्ही सेन्सरपासून निघाले, सेन्सर आहे 100 मीटरला, जसे सेन्सरपासून निघाले तसा तुमचा टायमिंग चालू होता आहे मायक्रो सेकंडनी. आणि 100 मीटरला या ठिकाणी तुम्हाला स्पाइक बूट अलाउड नाही आहे. तर तुम्हाला स्पाइक बूट जर न्यायचा असेल तर तुम्ही नेऊ शकता सोबत. आणि आणखीन चांगला एक बूट नाही, तुम्ही 2 बूट त्या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला स्पाइक बूट घालू दिला नाही तर दुसऱ्या बुटाने तुम्हाला 1600 मीटर मारता येणार आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला. त्यानंतर 100 मीटर झाल्यावर दुसरा इव्हेंट घेतला जाता, तो आहे या ठिकाणी गोळाफेक. आणि गोळाफेकला 3 चान्स दिला जातात. पहिला फाऊल जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला 2 चान्स आहे. ठीक आहे. तर प्रत्येक इव्हेंट नंतर तुम्हाला 10-15 मिनिटाचा टाईम या ठिकाणी भेटत आहे. 100 मीटर झाल्यावर तुम्हाला 5-10 मिनिटानं, 15 मिनिटानं गोळाफेक झाल्यावर आणखीन 15-20 मिनिटानं 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगमध्ये भरपूर विद्यार्थी या ठिकाणी काढत आहे, कारण की 1600 मीटर रनिंगचा जो टायमिंग आहे हा जे जास्त मुलांचा येता, म्हणजे 8-8 मिनिट, 7-7 मिनिट असा टायमिंग मुलांचा येत आहे. 7 मिनिट झालं, 8 मिनिट झालं, त्याचबरोबर 6.5 मिनिट झालं, असा मुलांचा या ठिकाणी टायमिंग येत आहे. तर असे म्हणजे 50 विद्यार्थी ते एका बॅचला सोडत आहे. आणि 50 पैकी जवळपास 5-6 विद्यार्थी असे आहे की ते 5 मिनिटामध्ये 1600 मीटर रनिंग मारत आहे. आणि काही बाकीचे जे विद्यार्थी आहे ते ग्राउंडच्या अंदर बसून जात आहे, म्हणजे थांबून जात आहे, फेल होत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 4 पण राऊंड मारायचे आहे, कारण की 4 जरी राऊंड मारले तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहेत. टायमिंग जास्त झाला तर कमी मार्क्स या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर 1600 मीटरला तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं, कारण की 1600 मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला जे पहिला राऊंड एकदम स्पीडने सुद्धा मारायचा नाही आहे. ठीक आहे. तर मीडियममध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू द्यायचे आहे, जेणेकरून तुम्ही 4थ्या राऊंडपर्यंत या ठिकाणी टिकले पाहिजे. नाहीतर काही विद्यार्थी पहिला राऊंड एकदम होळत आहे आणि दुसरा एकदम स्लो करून देत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 1 जुलैला पोलीस भरती झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे प्रोसेस आहे. आणि 1600 मीटर रनिंगचा टायमिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी लाईव्ह बघत असाल की या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा टायमिंग किती येत आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.